इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललित लेखसंग्रहातून तप्त मुद्रा. संध्याकाळचे 7 वाजायला आले होते. चहा घेऊन मी इंदू गुणाजीकडे गेले होते. ती आता परतत होते. जरा उशीरच झाला होता. तिने केलेली थट्टा अजून मनावर रंगत होती आणि तिच्या वडिलांनी वाचायला दिलेले बुकर टी वॉशिंग्टनचे चरित्र हातात होते. तशीच मी स्वयंपाकघरात गेले. काकू चुलीशी गप्प अशा बसून होत्या. आज मी जेवणार नाही हं. इंदूनं इतकं खाऊ घातलं असे म्हणत मी पाण्याचे भांडे तोंडाला लावले. तो पुढच्या खोलीतून काकांची चढ्या आवाजात हाक ऐकू आली. इंदू, आधी इकडे ये. फटाक्यात दारू भरलेली असते तसा संताप त्यांच्या हाकेत कोंडला होता. एवढे काय घडले होते? मी धसकलेच. भीत खोलीत गेले. तो एक वेगळेच वातावरण. आई कपाळाला घट्ट पट्टी आवळून बसली होती. काका खोलीत येरझाऱ्या घालीत होते. मध्ये ढणाढणा पेटलेला कंदील होता. मला दारात बघताच काका ओरडले, इकडे ये, बैस इथे. आईने माझ्याकडे बघितलेही नाही. मी मुकाट्याने बसले. माझ्यासमोर उभे राहून काका विचारत होते, हे पत्र कुणाचं? हा कोण आहे? कॉलेजला घातलं त्याचे चांगले पांग फेडलेस. कोण आहे हा मवाली? असे म्हणत त्यांनी पाकीट माझ्या पुढे धरले. 2 दिवसांपूर्वी आलेले संतांचे पत्र होते. दिवाळीच्या सुट्टीत घरी येऊन मला घरी येऊन 8-10 दिवस झाले होते आणि त्यांनी पत्र लिहिले होते. मी ते ट्रंकेत ठेवले होते. मी इंदूकडे गेल्यावर काकांनी ट्रंक तपासली असावी. ह्याच आलेल्या पत्राबद्दल सांगितल्यावर इंदू माझी चेष्टा करत होती आणि त्याचवेळी इकडे हे भयनाट्य उभे राहिले होते. खरे म्हणजे त्यांच्या या रागाने मी भिवून जायची, गप्पगार व्हायची. पण कुठले बळ आले कुणास ठाऊक. मी म्हटले, उगीच काही बोलू नका. ते मवाली नाहीत, MA पहिल्या वर्षाला आहेत. त्या ज्योत्स्ना पुस्तकाच्या निमित्तानं त्यांची ओळख झाली. मी तुम्हाला म्हटलं होतं. माझा हा धीटपणा काकांना मुळीच आवडला नाही. ते म्हणाले, फार बोलू नको, नुसती ओळख आहे काय? पत्र उघडत त्यांनी विचारले. नाही, आता मैत्री झाली आहे. मैत्री? केवढ्याने ओरडत त्यांनी हातच उगारला. मी जेव्हा जाणीवेत आले तेव्हा जमीन थरथरल्यासारखी वाटत होती आणि काकांनी तोफा डागायला सुरुवात केली होती. आईकडे पाहिले तो तिला काही माझ्याविषयी वाईट वाटत होते असे दिसले नाही. मी भिंतीला मान टेकून ऐकत होते. मैत्री काय? कुठपर्यंत गेली आहे ही मैत्री? आठवण येते त्याला. एवढ्यावरच ते थांबत नव्हते. माझी उलट तपासणीच घेत होते. त्याच्याबरोबर फिरायला गेलीस काय? हॉटेलमध्ये गेलीस काय? असे प्रश्न. आणखी खूप अशा वेड्यावाकड्या प्रश्नांना मी काय उत्तरे देणार होते? माझ्या अंगाचा भडका उडाला होता. त्याही परिस्थितीत मला द्रौपदीची आठवण झाली. तशीच मीही इथे. आणि मला यातून सोडवेल असा तो मित्र 200 मैलावर. आणि तो काही देव नव्हता. मलाच उत्तर देणे भाग होते. कसा कोंडला आणि डोळ्यातून पाणी लोटले. घसा कोंडला आणि डोळ्यांतून पाणी लोटले. हे बघा, मला वाटेल ते प्रश्न विचारू नका आणि बोलूही नका आणि त्यांना शिव्या देण्याचं काम नाही. आम्ही फक्त फिरायला टेकडीवर जात होतो एवढंच खरं. चटकन काका माझ्या पुढ्यात येऊन बसले. खरं सांगतेस? खरं? अगदी खरं? हो, अगदी खरं. असे मी बोलते तो त्यांनी केव्हा माझा उजवा तळवा उचलून कंदिलाच्या माथ्यावर दाबला कळलेच नाही. डोक्यात जाऊन भिनली ती एक तीव्र वेदना आणि वाचाच बंद झाल्यासारखे झाले. आता माझ्यात मी उरलेच नव्हते. गुडघ्यावर उताणा हात ठेवून बसलेले मी एक जखमी जनावर झाले होते. जणू माझ्या भोवती
कुणी नव्हतेच, फक्त मी आणि तो दाह आणि ती करपल्याची जाण. काकू दारात येऊन उभ्या होत्या. मागे बहीण, कोपऱ्यात आई, गुडघाभर कपाळ टेकून. काकांच्याकडे मी पाहिलेच नाही. काकू वाटीत तूप घेऊन माझ्यासमोर येऊन बसल्या. मी डाव्या हाताने त्यांच्या हातातील वाटी हिसकावून बाहेर फेकून दिली. केवढा मोठा आवाज झाला आणि मग हळूहळू झापड आली. हे दुखणे आणि त्या अनुषंगाने येणारे भोग मला महिनाभर पुरले. भांडी घासणारी धोंडूबाई सवडीप्रमाणे माझे केस बांधत होती. पुढ्यात येणाऱ्या ताटातील फक्त भाकरी मी उचलत होते. 4 दिवसांनी एकदा कशी तरी स्नान करत होते. माझाच मला तिटकारा आलेला होता. माझ्या आयुष्यातील एका अतिशय कोवळ्या हळव्या अनुभवाची इथे विटंबना झाली होती आणि त्याला नख लावण्याचा प्रयत्न झाला होता. हाच मनाचा दाह त्या जखमेपेक्षा फार वाटत होता. त्यावेळी डागणे, भाजणे या शिक्षा आजच्या इतक्या राक्षसी समजल्या जात नसत. शेजारच्या एका मुलाने देवापुढचा रुपया घेतला म्हणून त्याच्या आईने त्याच्या हाताला पळी तापवून डाग दिल्याचे मी पाहिले होते. लहान मुलाने एकदा लाथ मारली तर आमच्या समोरच्या मामींनी त्याच्या पायावर उदबत्तीचा चटका दिला होता. मीच त्याला दवाखान्यात घेऊन गेले होते. पण एका मुलाशी मैत्री हा अपराध होता का? आणि त्या अपराधासाठी तो पुन्हा हातून होऊ नये यासाठी ही शिक्षा होती का? की हे दिव्य माझ्याकडून करून घेऊन माझ्या निर्दोषीपणाची खात्री पटवून घेतली होती? आणि ती का म्हणून? या असल्या प्रश्नांनी माझे डोके भणाणून जात होते. बऱ्याच दिवसांनी जखम बरी झाली. मनही निवळत होते आणि मग उमजले की आपल्या संस्कृतीने हे असले निर्व्याज स्वातंत्र्यही स्त्रीला नाकारले आहे. सर्व बाजूंनी तिला शिलाच्या रेशमी धाग्यांनी करकचून आवळून टाकले आहे. कोल्हापुरात ओव्या गोळा करताना त्यात मला हे प्रश्न शांतपणे सोडवणाऱ्या 2 ओव्या भेटल्या. लेकीचा ग जन्म बाळपणा बेस, तरुणपणामध्ये उभे राहिल्याचा दोष, परक्या पुरुषाच्या उभे राहूने सावलीला, बोल लागतो माऊलीला. आणि मग माझेही मन जरा शांत झाले, कारण कुणी एका शूद्राने घेतलेल्या शिलाच्या शंकेमुळेच प्रभू रामचंद्रांनी सीतेचा त्याग केला. तिच्या पोटी रघुकुलाचा वंश वाढत असतानाही त्यांनी हे दिव्य केले. मग आमच्या काकांनी मुलगी बिघडेल या पुढील शंकेने तिच्या हातावर तप्तमुद्रा उठवली तर त्यात विशेष काय? लग्नानंतर मी या तप्तमुद्रेची गोष्ट यांना गंमत म्हणून सांगितली. यांनी किती वेळ माझा उजवा तळवा निरखून पाहिला आणि मग एकदम तो आपल्या डोळ्यांशी धरला. त्यांच्या डोळ्यांतील पाण्याने तो ओला झाला होता. मला कसे तरीच झाले. उगीच काय म्हणत त्याच हाताने मी माझे डोळे पुसले. त्या तप्त पण आता सुप्त असलेल्या मुद्रेने असा गारवा प्रथमच अनुभवला होता. या तप्त मुद्रेची आणखी एक आठवण आहे. ज्यांच्यासाठी ही उमटली त्यांची शेवटची, जितकी गोड तितकीच मन ढासळून टाकणारी. त्यांच्या शेवटच्या आजारात एका सकाळी मी यांचे अंग पुसत होते. टॉवेल देणे, कोरड्या केलेल्या अंगाला पावडर लावणे अशी कामे करत आमचा चंदू मला मदत करत होता. गळ्याशी मी पुसत असताना यांनी क्षीण हातांनी माझा उजवा हात उचलून आपल्या ओठांवर टेकवला. मी चंदूकडे बघत यांच्यावर डोळे उतारले. तरीही हात बाजूला करून हे चंदूला म्हणाले, अरे आईच्या हाताला काटे आहेत का बघत होतो. टोचले ना मानेला. त्या आजाराला ते पटले आणि तो म्हणाला, तुझ्या हाताला काटे बघू. आम्ही दोघेही त्या भोळ्या सांबाकडे बघून मिस्किलपणे हसलो. हा आमच्या त्रिकुटाचा शेवटचा सुखसंवाद.
माझ्या मनावर उमटलेली ही सुखमुद्रा सतत अश्रूंत भिजवणारी पण सतत टवटवीत असणारी असी. इंदिरा संत यांचा तप्तमुद्रा नावाचा ललित लेख येथे समाप्त.